केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला। केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे। कोण घेतं याच्याशी संबंधच नाहीये, कुणी समोर आलं तरी घ्यायचं नाही, आम्ही ते घेऊ देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जे आहे जवळपास 101 वर्षांपेक्षाचा जास्त कालावधी लुटला आहे की ज्याच्या रंगमंचावरती अनेक दिग्गज कलाकारांनी पाया पडून आपली कला सादर केलेली आहे, जे आमच्या राजांनी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेलं आहे। एक कोल्हापूरची ओळख जी आहे ती कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या एका गावातलं केशवराव भोसले हा त्या सगळ्या कलेच्या चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि अशा पद्धतीची जी वास्तू आहे त्याचं खाजगीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे। 20 तारखेच्या सभेमध्ये त्यांचा ठरावही मंजूर झालेला आहे। त्या ठरावाच्या विरोधात आम्ही आजचं आंदोलन करत आहोत। अतिशय शांततापूर्वक हे आंदोलन करत आहोत। आम्ही ओव्हरऑल खाजगीकरणासाठी विरोध आहे का तर तुम्ही बाकीच्या ज्या काय जागा खाजगीकरणासाठी देताय, पार्किंगच्या देताय त्याच्यावरती आम्ही काही बोलत नाहीये, पण केशवराव भोसले सारखी जी वास्तू आहे जी आमच्या सगळ्यांच्यासाठी मंदिर आहे त्या वास्तूचं खाजगीकरण होऊ नये याच्यासाठी आम्ही फक्त रंगकर्मीच असे नाही तर कोल्हापुरातली जी कलाप्रेमी जनता आहे ती पण इथे आता एकवटलेली आहे आणि त्या सगळ्यांचाच विरोध आहे। तोटे तर बरेच आहेत त्याच्यात। आतापर्यंत तुम्ही बघितलं तर हे खरं तर सरकारची ड्युटी आहे। महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करतो, ती सगळी नाट्यगृह आत्ताही शासन मॅनेजमेंट खाली चालवली जातात किंवा महापालिकेच्या मॅनेजमेंट खाली चालवली जातात। मग या एकाच वास्तूबद्दल काय प्रॉब्लेम आहे हा आमचा सवाल आहे, कारण त्याच्यानंतर मग तारखांचे गोंधळ होणार। आज जवळपास 35 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने खर्च केलेले आहेत आणि हे खाजगीकरणाचं जे प्रकरण चालू आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे चालू आहे। तर एवढा मोठा निधी भरून आल्यानंतर ते अद्ययावत केल्यानंतर उत्तम साऊंड सिस्टीम लावलेली आहे, बरेचसे लाईट्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या ताब्यात ते द्यायचं का की जेणेकरून त्याचा मेंटेनन्स होणार नाही। 5-1 वर्षानं त्याची सगळी वाताहत झाल्यानंतर परत ते कॉर्पोरेशनकडे येणार आणि परत आम्ही आंदोलन करायचं। मग केशवराव भोसलेसाठी आम्ही नाटकाचे प्रयोग करायचे का आंदोलनाचे प्रयोग करायचे हेच समजेन असं झालेलं आहे आम्हाला। नेत्याच्या आमदाराला हे टेंडर केले जाते त्यासाठी हा घाट घातला जातोय असाही या संदर्भातील चर्चा आहे, आरोप केला जातो। कसं बघताय तुम्ही याकडे? हे तुमच्याकडूनच आम्हाला समजतंय, कुणाला दिलं जातं याच्याबद्दल आमच्याकडे काहीच माहिती नाहीये, पण 20 तारखेला ठराव झालेला आहे की हे देण्यात यावं म्हणून, त्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत। ते कोण घेतं याच्याशी संबंधच नाहीये, कुणी समोर आलं तरी घ्यायचं नाही, आम्ही ते घेऊ देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे। कलाकारांनी नाटकाचे प्रयोग करायचे का हा व्यवसाय करत बसायचा? हे काम खरं तर महानगरपालिकेचं आहे ना आणि त्याच्यासाठी मदत करायला आम्ही सगळेजण आहोत ना। गेली 2 वर्ष झाली आमच्यातला कोण ना कोणतरी रोज इथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देतोय, गायडन्स त्यांना देत आहोत। तसंच ह्याच्या पुढे सुद्धा जर का त्याला मदत पाहिजे असेल तर आमच्यातला कोण ना कोणतरी तिथे उपस्थित राहणार आणि मदत करणार ना। आणि त्यांच्या हिशोबाने ते लॉस मध्ये जाणार आहे ते आकडेच मुळात आम्हाला मान्य नाहीत। आतापर्यंत ज्या 3-4 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जे काय प्रशासनातर्फे आकडे मांडण्यात आले ते आकडे आम्हाला अजिबात मान्य नाही। आम्ही पण व्यवसायातली माणसं आहोत, तुम्ही कुठलेही आकडे मांडले तर ते आम्ही मान्य करणार नाही। जेन्युनली जर काही असेल तर ते मान्य केलं जाईल, अदरवाईज अजिबात त्याला मान्यता मिळणार नाही। हा मंजूर झाल्यानंतर आमदार साहेबांसोबत एक बैठक झाली, त्याच्यात महापौर होते, आयुक्त होते, तुम्ही पण होता बरोबर। त्या दिवशी ज्यावेळी बैठक झाली त्यावेळी कोणत्याही कलाकारांनी त्या गोष्टीला विरोध केला नाही, उलट समर्थन केलं, कारण आम्ही त्या दिवशी होतो तिथे। अजिबात नाही, अजिबात नाही। रेकॉर्डिंग काढून बघा, रेकॉर्डिंग पूर्णपणे आम्ही विरोध केलेला होता। त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी शेवटी असं सांगितलं की महापौर बोलल्यानंतरचा प्रोटोकॉल माहिती नाही का तुम्हाला? आता याच्यानंतर कुणीही बोलायचं नाही, त्याच्यावरती ती चर्चा संपलेली आहे, चर्चा पूर्ण झालेली नाही। त्या दिवशी पण तुम्हाला माहिती असेल तर मीडियामध्ये तुम्ही पण लावलेलं नाहीये, त्याची सगळी आकडेमोड आम्ही जाहीर केलेली आहे, मी स्वतः बोललेलो आहे त्याच्यात। 1,09,00,000चा जो तुम्ही खर्च दाखवलेला आहे तो चुकीचा आहे। त्याच्यातलं जे इन्कम तुम्ही दाखवताय ते 3 वर्षापूर्वीचे इन्कम दाखवताय। आत्ताचं इन्कम आणि आत्ताचा खर्च जर मांडला तर ते आत्ताही
महानगरपालिकेने चालवलं तरी सुद्धा प्लस मध्ये जाणारी गोष्ट आहे. अशी गोष्ट तुम्ही प्रायव्हेटायझेशन करून कुणाच्या तरी घशात का घालताय, हा आमचा प्रश्न आहे. आयुक्तांनी आरोप केलाय की आमच्याकडे कशाचे कमी अधिकारी नाहीयेत, त्यामुळे आम्ही प्रायव्हेटायझेशन करतो. पण असे किती अधिकारी लागणार आहेत? आमच्या पहिल्या लेटर पासून चौथ्या लेटर पर्यंत प्रत्येक लेटर मध्ये सांगितलेलं आहे मी की सिक्युरिटीची एजन्सी द्या, हाऊसकीपिंगची एजन्सी द्या, जे टेक्निशियन्स लागणार आहेत त्याची एजन्सी अपॉइंट करा, त्यांना बाहेरच्यांना काम द्या. बाकी इतर गोष्टीमध्ये जी काय लागेल ती मदत करायला आम्ही आहोत ना. हे सगळं जर तुम्ही बाहेर दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बुकिंगसाठी एक माणूस लागेल किंवा इतर मॅनेजमेंटसाठी आणखी एक माणूस लागेल. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी आम्हीच लेटरमध्ये दिलेल्या ना की तुमचा खर्च कमी येण्यासाठी या गोष्टी एजन्सी नेमून बाहेर द्यायला काही हरकत नाहीये. पण अख्खी मॅनेजमेंट जर बाहेर दिली तर ते मॅनेजेबल नाही. 9 तारखेला टेंटेटिव्ह मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी कदाचित हे उद्घाटन करायचं असं आमदार साहेबांनी म्हटलं. हा त्यांचा प्रश्न आहे. हे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काहीच भाष्य करता येणार नाही. कारण आमच्यापर्यंत आलेली न्यूज अशी आहे की 9 तारखेला सुद्धा आता तो मुहूर्त आहे काढलेला आहे आपण म्हणून त्याचं उद्घाटन होईल, पण त्याच्या पुढे पण काही दिवस कामं चालू राहतील आणि ऑफिशियली त्याचं ओपनिंग आणि 1 महिन्याभरानं कदाचित होईल असं आमच्यापर्यंत आलेली बातमी. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का या संदर्भात 9 तारखेला? हा जर प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला नाही तर नक्कीच घ्यावी लागेल.